मित्रांनो, कधीकधी एखाद्या घरात मृत्यू झाल्यावर अश्रूंपेक्षा जास्त चर्चा संपत्तीची सुरू होते. बाहेरून दुःखाचा आव आणणारे काही चेहरे मनात मात्र हिशोब मांडत असतात. कोणाला किती मिळणार, कोणाच्या नावावर घर होणार, बँकेतले पैसे कोणाच्या वाट्याला येणार. पण नियतीचा न्याय माणसाच्या अपेक्षापेक्षाही काहीतरी वेगळाच असतो. आजची कथा आहे अशाच एका सुनेची, जिला वाटत होतं की सासऱ्यांच्या मृत्यूनंतर तिचं नशीब उजळणार आहे. पण तिला माहिती नव्हतं की या मृत्यूपत्रात फक्त संपत्तीचं वाटप नव्हतं, तर तिच्या प्रत्येक कर्माचा हिशोब लिहिला गेला होता. ते सर्व आपण या खालील कथेमध्ये पाहूयात. देवा, सुटले रे या म्हाताऱ्याच्या कचाट्यातून, बरे झाले गचकला एकदाचा. नुसतं वैताग आला होता या थेरड्याची सेवा करता करता. मी या घरची सून आहे की कामवाली, हा प्रश्न मला सारखा पडत होता. सुधाच्या सासऱ्यांचे म्हणजेच नारायणरावांचे एका दीर्घ आजाराने निधन झाले होते. आज त्यांचा 13वा होता. तिचा नवरा अनिकेत वडिलांच्या निधनानंतर पूर्णपणे एकाकी पडला होता. त्याच्या वडिलांवर खूप प्रेम होते. पण सुधा सकाळपासूनच फार आनंदी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू उमटले होते. तिच्या पावलांना एक वेगळाच वेग आला होता. तिला असे वाटत होते जणू काही आज एखादा सणच आहे. आयुष्याच्या सगळ्या चिंता आज अचानक संपल्या आहेत. खरे तर त्यामागे कारणही तसे मोठेच होते. तिला खात्री होती की आता तिच्या संसाराला, मुलांना आणि स्वतःलाही सुखाचा सोनेरी काळ लाभणार आहे. ती मनात म्हणाली सुद्धा, सगळी धावपळ संपली, आता सुरुवात होणार आहे सोनेरी दिवसांची. नारायणरावांच्या मृत्यूचा आज 13 दिवस झाले होते. त्यामुळे सर्व पाहुणे मंडळी जमली होती. शोकसभेमुळे तिला विचार करायला फारसा वेळ मिळाला नव्हता. पण आज तिच्या आयुष्यातील तो क्षण उगवणार होता ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती. कारण आज घरात मृत्यूपत्र वाचले जाणार होते. देसाई वकील येणार होते. घरातले महत्त्वाचे नातेवाईक जमणार होते आणि तिथेच ठरणार होते नारायणरावांच्या प्रचंड संपत्तीचे वाटप. सुधाच्या मनात विचारांची गर्दी उसळली होती. सोन्याचे दागिने, बँकेतील बॅलन्स, शेअर गुंतवणूक आणि राहते घर हे सर्व तिच्या नवऱ्याच्या नावावर होईल हे तिला खात्रीने वाटत होते. कारण अनिकेत हा नारायणरावांचा एकुलता एक मुलगा होता. तिच्या श्रीमंत असलेल्या एकुलत्या एक विवाहित नंदेला म्हणजेच मानसीला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अजिबात मोह नव्हता हे तिला आधीच माहिती होते. त्यामुळे जे काही आहे ते सर्व माझ्या नवऱ्याच्याच वाट्याला येईल अशी तिला आशा नाही तर 100% खात्री वाटत होती. आता मी, माझा नवरा आणि माझी 2 मुले खूप ऐशोआरामात राहू अशी स्वप्न ती मनातल्या मनात रंगवत होती. आता सगळं माझ्या नवऱ्याच्या नावावर म्हणजेच माझ्या नावावर होईल. ती मनोमन हसली. डोळ्यासमोर तिने ऐशोआरामाचे अनेक चित्र रंगवले. नवे घर, नवी दागिने, मुलांच्या भविष्यासाठी खात्रीशीर बॅलन्स. तिच्या कल्पनांच्या गाठी सुटण्याआधी दरवाजातून देसाई वकील आत आले. खोलीत गंभीर वातावरण पसरले. सगळे आपापल्या जागी बसले आणि सुधा कान टवकारून पुढे सरसावली. वकिलांनी सीलबंद मृत्यूपत्र काळजीपूर्वक उघडले. पांढऱ्या कागदावर काळ्या शाईत लिहिलेले शब्द जणू प्रत्येकाच्या भविष्यास आकार देणारे होते. नारायणरावांची संपूर्ण संपत्तीची यादी. वकिलांचा गंभीर आवाज खोलीवर पसरला. सुधाचे हृदय धडधडू लागले. चेहऱ्यावरचे हसू आता उत्कंठेत रूपांतरित झाले. डोळे पानावरच्या प्रत्येक शब्दाला खिळले होते. आणि मग जे पुढे ऐकायला मिळाले त्याने तिच्या मनातल्या सगळ्या रंगीत स्वप्नांना चक्काचूर करून देसाई वकिलांचा आवाज खोलीभर घुमत होता. माझ्या मृत्यूपत्राद्वारे माझ्या संपूर्ण संपत्तीचे वाटप कसे व्हावे हे स्पष्ट करत आहे. सगळ्यांच्या नजरा त्यांच्या हातातल्या पानावर खिळल्या होत्या. खोलीत टाचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता पसरली होती. सुधा उत्साहाने पुढे सरकली आणि संगीतातील दागिने, बँक बॅलन्स, घर सगळं माझ्या नवऱ्याच्या वाट्याला. तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले. देसाई पुढे वाचू लागले. माझ्या पत्नीचे सर्व सोन्याचे दागिने माझ्या मुलीला म्हणजे मानसीला देण्यात यावे. क्षणभरात खोलीत उपस्थित असलेल्या सगळ्या नजरा मानसीकडे वळल्या. मानसीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते, पण ती शांतपणे बसली होती. पण तिला दागिन्यांबद्दल काडीचाही मोह नव्हता.
आता सुधाच्या चेहऱ्यावर मात्र काळोख दाटून आला. काय दागिने? मानसीता येईल ना, पण सून म्हणून ते माझ्या हक्काचे होते. तिच्या मनात असंख्य प्रश्नांचा भडका उडाला. देसाई वकील थांबले नाहीत. त्यांनी पुढे वाचायला सुरुवात केली. माझ्या बँकेत आणि इतर 4 ठिकाणी असलेल्या गुंतवणुकीतून तसेच शेअर्समधून येणारी सर्व रक्कम मी माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस घालवलेल्या जिव्हाळा वृद्धाश्रमाला बहाल करीत आहे. आता मात्र खोलीत कुजबूज सुरू झाली. काहींच्या नजरा एकमेकांना प्रश्न विचारत होत्या. संपूर्ण गुंतवणूक आश्रमाला? हे काय चाललंय? सुधाच्या कानात गडगडाट झाला. तिच्या अंगावर शहारे आले. घशाला कोरड पडली. तिला स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता. म्हणजे काय? घर, दागिने, पैसा यापैकी आम्हाला काहीच नाही. हे कसं शक्य आहे? तिला आता राहते घर तरी मिळेल अशी थोडीशी आशा वाटत होती. ती देसाई वकिलांच्या बोलण्याकडे कान देऊन बसली. देसाई वकिलांनी पुन्हा वाचायला सुरुवात केली होती. माझा धाकटा मुलगा अनिकेत सध्या त्याच्या कुटुंबासह ज्या घरात राहतो ते घर जवळच असलेल्या वात्सल्य या अनाथ मुलांच्या आश्रमाच्या नावे करण्यात यावे. त्या ठिकाणी मुलांसाठी लायब्ररीची सोय केली जावी. या शब्दांनी सुधाच्या डोळ्यासमोर अक्षरशः अंधार दाटला. राहते घरही आमच्या हातातून गेले होते. तिला तिच्या पोटात खड्डा पडल्यासारखे वाटले. सगळं गेलं. दागिने नाहीत, पैसा नाही, घर नाही. आता आपण रस्त्यावर येणार. हे काय केले या म्हाताऱ्याने? तिचे हातपाय थरथर कापत होते. कपाळावर घामाच्या धारा येऊ लागल्या. ती काही बोलणार त्याआधीच देसाई वकिलांचा आवाज पुन्हा खोलीत घुमला. ते पुन्हा एकदा तेच म्हणाले. माझ्या मृत्यूनंतर 1 महिन्याच्या आत माझा मुलगा अनिकेत त्याच्या कुटुंबासह राहते घर खाली करून त्याची चावी आणि घराची कागदपत्र आश्रमाच्या ट्रस्टीच्या कार्यकारी समितीकडे स्वाधीन करावीत. हे ऐकताच सुधाच्या डोळ्यासमोर अक्षरशः अंधार पसरला. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिला काही बोलायचं होतं पण आवाज घशातच अडकल्यासारखा झाला होता. अनिकेत मात्र निर्विकार चेहऱ्याने बसला होता. मानसीच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि दुःखाचे मिश्र भाव उमटले. सुधा मनात विचार करत होती, काही मिळण्याच्या ऐवजी सर्व काही सोडून जवळजवळ रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. घरात फारसा न बोलणारा म्हातारा आपल्याच मुलाला असं वारावर सोडेल अशी तिला साधी शंकाही आली नव्हती. मुलीला किमान दागिने तरी दिले आणि मुलाला फुटकी कवडीही नाही. सगळं आश्रमाला दान करून जाता जाता आम्हाला रस्त्यावर आणून सोडले या थेरड्याने. मेल्याने असे का केले असेल? मरताना स्वतःच्या पोराला पोरकं करून भिकारी केलं आणि अनाथ पोरांवर सगळी दौलत उधळली. म्हाताऱ्याला स्वतःच्या मुलाची दया का आली नाही? पण हे सगळं मला एकटीलाच वाटतं. माझ्या नवऱ्याच्या थोबाडावर तर त्याला काही फरक पडल्याचे दिसत नाही. विचार करता करता ती रागाने जागची उठली. तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. डोळ्यातून रागाची ज्वालामुखी उसळली होती. ती मोठ्या आवाजात म्हणाली, हे काय आहे? हे असले कसले मृत्यूपत्र आहे? माझ्या सासऱ्यांनी असे काही लिहिले हे मी मान्यच करणार नाही. तेव्हा देसाई वकील शांत स्वरात म्हणाले, सुधाबाई, हे पूर्ण वैद्य आहे. नारायणरावांनी स्वतःच्या इच्छेने गप्प बसा तुम्ही सुद्धा मध्येच ओरडली. वकील आहात म्हणून जे सांगाल ते आम्ही डोळे झाकून मान्य करायचे का? हा सगळा तुमचा आणि आश्रमवाल्यांचा कट आहे. माझ्या सासऱ्यांना फसवले तुम्ही. आजारपणामुळे त्यांना काही समजत नव्हते. बहुतेक त्यावेळी तुम्ही त्यांच्याकडून जबरदस्तीने सही करून घेतली असणार. मानसी म्हणाली, सुधा वहिनी, बाबांनी जे लिहिलं ते त्यांच्या इच्छेने लिहिलं आहे. सुधा झटकन मानसीकडे वळाली आणि म्हणाली, गप्प बसा ताई. मला तर असे वाटते की हा तुमचाच डाव आहे. म्हणूनच आईचे सगळे दागिने तुम्हाला मिळाले. घर, पैसा आश्रमाला गेला. मग मी काय इथे इतकी वर्ष संसार सांभाळला. मी या घराचा भार उचलला. मी आणि माझ्या वाट्याला काय आलं? काहीच नाही. हे सगळं तुम्हीच बाबांच्या डोक्यात घातलं असणार. तेव्हा अनिकेत शांत स्वरात म्हणाला, सुधा शांत हो. बाबांनी जे ठरवलं ते आता तू पण बहिणीच्या बाजूनेच बोलणार का? सुधा चिडून म्हणाली, तुला आणि तुझ्या बहिणीला फक्त माझा अपमान करायचा आहे या घरात. माझं काही महत्त्वच नाही. मी परकीच राहिले. इतकी वर्ष खपले आणि शेवटी हक्काच्या गोष्टींसाठी भीक मागायची वेळ आली की माझ्यावर. तिने देसाई वकिलांकडे बोट दाखवत रागाने म्हटलं, मी कोर्टात जाईन. हे मृत्यूपत्र खोटं आहे.
असं सिद्ध करून दाखवेल. मी गप्प बसणार नाही. माझा हक्क मी हिसकावून घेईल. तिच्या आवाजात रडवेला सूर होता, पण त्यातला जळफळाट आणि संताप जास्त ठळक होता. घरातले वातावरण इतके तंग झाले की क्षणभर कोणाच्याही तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. तिच्या बोलण्याचा अनिकेतला राग आला. तो म्हणाला, आता शांत बसतेस की या जमलेल्या लोकांसमोर तुझा पराक्रम सांगू? मग कळेल सर्वांना बाबांनी मृत्यूपत्रात तुला काहीही का दिले नाही. नवऱ्याचे बोलणे ऐकून सुधा मान खाली घालून इकडे तिकडे पाहायला लागली. तिला तो दिवस आठवला जेव्हा अनिकेत ऑफिसच्या कामानिमित्त एका आठवड्यासाठी नागपूरला गेला होता. तो गेलेल्या दिवशीच नारायणराव बाहेर फेटफटका मारून आले आणि आल्यानंतर रात्री न जेवता तसेच त्यांच्या खोलीत जाऊन झोपले. सुधाने सहज म्हणून त्यांच्या खोलीत डोकावले तर नारायणराव अंगावर जाड गोधडी घेऊन झोपले होते. खरं तर त्यांना थंडी वाजून ताप आला होता. सुधाच्या बांगड्यांचा आवाज आल्यामुळे नारायणराव तिला म्हणाले, सुनबाई, मला डॉक्टरांकडे घेऊन चल, खूप त्रास होतोय ग मला. तेव्हा सुधाने ऐकून न ऐकल्यासारखे केले होते, पण तिथेच अभ्यास करत बसलेल्या तिच्या मुलाने सोहमने ऐकले आणि तो म्हणाला, आई, आजोबांची तब्येत ठीक नाही, त्यांना ताप आला आहे, ते डॉक्टरांकडे घेऊन चल म्हणत आहे ना. तेव्हा ती त्याला रागावून म्हणाली, तू जास्त आगाऊपणा करू नकोस, तुझा अभ्यास कर शांतपणे. मरू दे त्याला, तो गप्प बसला खरा, परंतु त्याने तिच्या नकळत अनिकेतला फोन लावून सगळा प्रकार सांगितला होता. मग काय, एक आठवड्यासाठी गेलेला अनिकेत दुसऱ्या दिवशी सकाळीच घरी परतला. आल्या आल्या आपल्या वडिलांच्या रूममध्ये गेला. नारायणराव जवळजवळ बेशुद्ध पडले होते. आपल्या वडिलांना अशा अवस्थेत पाहून अनिकेत खूप घाबरला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने सुधाकडे रागाने पाहिले. खरं तर त्याला सुधाचा खूप राग आला होता, पण तिला रागवण्याची ही वेळ नव्हती. त्याने गाडी बंद करून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. ते बरे झाल्यानंतर तिथूनच त्यांना आश्रमात नेऊन सोडले होते. ते पुन्हा कधीही घरी परतले नाही. अनिकेतने सुधाला देखील नारायणरावांना वृद्धाश्रमात ठेवण्याचे काही कारण सांगितले नाही आणि तिच्यासाठी तर सुंटे वाचून खोकला गेला म्हणून तिनेही काही फारसे लक्ष दिले नाही. पण त्यानंतर अनिकेतचे सुधाशी असलेले वागणे बदलून गेले होते. तो तिच्याशी अगदी कामापुरते बोलत होता. सोहमबरोबर काय तो मोकळेपणाने बोलायचा. त्याला हवं नको ते बघायचा. थोडे दिवस नाटक करेल आणि येईन ताळ्यावर म्हणून सुधानेही त्याच्याकडे दुर्लक्ष केले. स्वतःला नको इतके कामात गाडून घेतलं होतं अनिकेतने, पण तरीही थेरडा सगळी संपत्ती दान करेल असं सुधाला कधीच वाटलं नव्हतं. वाचता वाचता देसाई वकील मृत्यूपत्राच्या शेवटच्या मुद्द्यावर आले. तेव्हा सुधा स्वतःच्या तंद्रीतून बाहेर आली. तिने पुन्हा कान टवकारले. त्यात नारायणरावांनी शेवटी असे लिहिले होते, मृत्यूपत्र ऐकण्यासाठी इथे जमा झालेल्या सर्वांना आश्चर्य वाटत असेल की मी माझ्या मृत्यूपत्रात स्त्रीधन सोडून सर्व प्रॉपर्टी दान केली आहे. हे सर्व पुण्य माझ्या पदरात पाडायला माझा गुणी मुलगा अनिकेत आणि मुलगी मानसी जबाबदार आहेत. माझ्या वक्तव्याने तुम्हा मंडळींचा काहीतरी गैरसमज नक्कीच झाला असेल. त्याचेही निरसन मी या मृत्यूपत्राद्वारे करत आहे. मी फार नशिबान आहे, कारण अनिकेत आणि मानसी अशा गुणी आणि समजूतदार मुलांचा बाप होण्याचे भाग्य माझ्या वाटेला आले. माझा मुलगा अनिकेत मला म्हणाला होता, बाबा, तुम्ही आम्हा भावंडांचे चांगले पालनपोषण करून चांगले संस्कार तसेच उच्च शिक्षण देऊन आम्हाला स्वतःच्या पायावर उभे केले. त्यानंतर आमचे लग्न लावून दिले. आई बाबा, तुम्ही दोघांनी तुमची जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे बाबा, मला तुमच्या प्रॉपर्टीपैकी काहीही नको. तुम्ही तुमची प्रॉपर्टी दान करा असं माझ्या अनिकेतने मला सुचवलं होतं. आता म्हणाल, मुलं गुणी तरी वृद्धाश्रमात का दिवस काढले, मुलांनी का नाही सांभाळले, हा प्रश्न तुमच्या मनात साहजिकच आला असेल. या शंकेचे निरसन मी करतो. माझा मुलगा दिवसभर बाहेरच्या कामात त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अत्यंत गरजेचे होते. सुनबाई घरच्या आणि मुलांच्या शाळा त्यांच्या क्लासेसच्या गराड्यात असायची. माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मी घरात एकटाच होतो. माझ्यासाठी मुद्दाम वेळ काढण्यात प्रत्येक वेळी त्यांना जमायचेच असे नाही. त्यामुळे माझा वेळ जाता जात नव्हता. त्यामुळे नाईलाजाने मी माझ्या मुलाला वृद्धाश्रमाबद्दल सुचवले, जिथे दर महिन्याला पैसे भरून सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या जात होत्या आणि तिथे मला माझ्याच वयाचे मित्रही होते. माझ्या मुलाला माझा निर्णय मान्य नव्हता,
पण माझ्या हट्टापुढे त्याचे काही चालत नव्हते. खरे सांगायचे तर माझ्या या वृद्धाश्रमात राहण्याच्या निर्णयामुळे पत्नीच्या मृत्यूनंतरचे माझे उर्वरित आयुष्य वृद्धाश्रमात माझ्या समवयस्कर असलेल्या वृद्ध मंडळींबरोबर अतिशय मजेत गेले. मुलगी आणि मुलगा दोघेही वरचेवर मला भेटायला यायचे. दोघेही त्यांचं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत होते. सांगायचा मुद्दा हा की दरवेळी वृद्धाश्रमातील वृद्ध लोक मुलं सांभाळ करत नाही म्हणून तिथं आलेले असतात असे नाही, किंवा मुलांना आईबाप जड होतात म्हणून आश्रमात टाकलेले असतात असे नाही. माझ्या वृद्धाश्रमाच्या अनुभवावरून इथे आलेले काही वृद्ध जागेच्या अभावी सुद्धा आलेले होते. हल्लीच्या काळात 1 किंवा 2 मुलं असणाऱ्या कुटुंबात सोय व्हावी म्हणून वृद्धाश्रमात येतात किंवा त्यांना आणले जाते. खरं तर ही काळाची गरज आहे असे समजा. शेवटी मुलांना आणि नातवंडांना आशीर्वाद दिल्याचे वाचून देसाई वकिलांनी मृत्यूपत्र वाचून संपवले. सर्वांचा निरोप घेऊन ते निघाले. तशी इतर मंडळीही दोघा बहीण भावांचा निरोप घेऊन तिथून निघून गेली. मानसी ही 13 दिवसांच्या वास्तव्यानंतर निघायची तयारी करू लागली. तेव्हा अनिकेतने नारायणरावांनी त्यांच्या लॉकरमध्ये ठेवायला दिलेला दागिन्यांचा डबा बहिणीकडे आणून दिला आणि म्हणाला, ताई, हे बाबांच्या इच्छेनुसार तुला दिलेले दागिने तुझ्याकडे सुपूर्त करतो. आईची आठवण म्हणून त्याचा नीट सांभाळ कर. मानसीला डब्बा बघून गहिवरून आले. ती म्हणाली, दादा, बाबांनी सर्व संपत्ती दान केली हे मनाला पटत नाही. मला काही नको, कारण मला सासरी कशाची कमी नाही. पण तुला ही प्रॉपर्टी आणि आईचे दागिने का नको होते? दादा, तुझी परिस्थिती तर जेमतेम आहे. तरीसुद्धा तू हा निर्णय का घेतलास मला कळेल का? अनिकेत म्हणाला, ताई, आई बाबांनी आपण आपल्या पायावर उभे राहीपर्यंत आपल्यासाठी सर्व काही केले. त्यांनी हे सर्व स्वतःच्या हिमतीवर मिळवले होते आणि मला हे सर्व काही माझ्या हिमतीवर मिळवायचे आहे. मानसीला त्याचे बोलणे काही पटले नाही. तिने खोदून त्याला विचारले, नक्की काय झाले? मला खरं सांगशील का दादा? तू काहीतरी लपवतोस माझ्यापासून. मला हे दागिने नको. ते तू तुझ्याकडेच ठेव. तुझ्या कामी येतील. एक आठवण म्हणून त्यातली आईची नथ राहू दे माझ्याजवळ. तेव्हा अनिकेत म्हणाला, नको ताई, बाबांना ते आवडणार नाही. त्यांच्या इच्छेचा मान राखणे मलाही ते आवडणार नाही. त्यांना वृद्धाश्रमात ठेवून त्यांच्या या घरात इतके दिवस राहताना माझ्या मनाला किती यातना झाल्या असतील. पण त्यांचीच इच्छा होती की ते जिवंत असेपर्यंत मी इथेच राहावं. म्हणून अनिकेतने थोडक्यात खुलासा करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला कळलं नाही, तुला या मृत्यूपत्राबद्दल आधीच माहिती होतं का? मानसीने आश्चर्याने विचारलं. तेव्हा अनिकेत म्हणाला, हो ताई, माझा नाईलाज होता. मला सांगायला लाज वाटते, पण तुझ्यासमोर बोलून माझे थोडे तरी दुःख हलके होईल. माझ्या बायकोचा, सुधाचा बाबांच्या संपत्तीवर पहिल्यापासूनच डोळा होता. पण तिला ह्या घरात बाबा नको होते. खरे तर तिला आईची सुद्धा अडचण व्हायची. पण आई खमकी होती. तिच्यासमोर तिची डाळ शिजलेली नव्हती. पण आईचं अचानक आपल्याला सोडून गेली. आपल्या बाबांचा स्वभाव आई गेल्यावर सुद्धा त्यांना सतत तिचा तिटकारा करू लागले. माझ्यासमोर ती बाबांशी प्रेम करते असे दाखवायची. पण मी नागपूरला टूरला गेलो असताना त्यांचे खूप हाल केले तिने. मनात असेल तेव्हा त्यांना जेवायला वाढायची. त्यांच्या डायबिटीसच्या, ब्लड प्रेशरच्या गोळ्या लपवून ठेवायची. बाबांना नको ते बोलायची. बाबांनी मला कधीच बोलवून दाखवलं नाही. आमच्या दोघात भांडण होऊ नये म्हणून ते सर्व काही मुकाट्याने सहन करायचे. पण कधी मुलांच्या समोर झाले तर माझा मोठा मुलगा सोम मला सगळं सांगायचा आणि मी तिला त्याबद्दल जाब विचारला तर ती घरात आदळापट करून कांगावा करायची. उलट तिचाच या घरात छळ होतो म्हणून पोलिसात तक्रार दाखल करेल अशी धमकी द्यायची. अशा वेळी बाबा मला हात जोडून विनंती करायचे, कोणत्याही परिस्थितीत या घरात पोलीस येता कामा नये. त्यामुळे माझी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था व्हायची. आपल्याला ही 2 मुलं आहेत. बाबांच्या जागी आपल्याला ठेवून बघ असे मी तिला नेहमी बोलायचो. तिला समजवण्याचा प्रयत्न करायचो. पण तिच्या वागण्यात काहीही फरक पडला नव्हता. वृद्धाश्रमात जाण्यापूर्वीचा प्रसंग तर तुला ठाऊकच आहे. जेव्हा सुधा बाबांना काही बोलून अपमान करायची, त्यांना या उतारवयात त्रास द्यायची, त्याच वेळी मी ठरवले होते, मी जर माझ्या बाबांना त्यांच्या उतारवयात नीट सांभाळू शकलो नाही तर मला त्यांची प्रॉपर्टी स्वीकारण्याचाही काहीही अधिकार नाही. मी त्यांची प्रॉपर्टी स्वीकारणार नाही.
कोणत्याही परिस्थितीत सुधाचा हेतू साध्य होऊ देणार नाही. उलट मी माझ्या बायको मुलांसह बाबांच्या घरात राहत होतो आणि त्यांच्याच घरात राहून माझी बायको बाबांचा छळ करत होती. खरे तर त्यांनीच मला घराबाहेर काढणे अपेक्षित होते. मी सुद्धा आणि माझ्या मुलांना छोट्या घरात जाऊन राहायला तयार होतो, पण बाबांना एकटे सोडून जायची हिंमत होत नव्हती. तुझ्या सासरी म्हणजे जावयाच्या घरी राहणे तर त्यांच्या सुसंस्कृतीमध्ये बसत नव्हते. बाबांना वृद्धाश्रमात ठेवल्यानंतर हे घर सोडून मी माझ्या घरी राहणार होतो, पण बाबांनी मुलांच्या शाळेचा विचार करून ते जिवंत असेपर्यंत मी इथेच राहावे म्हणून माझ्याकडून वचन घेतले आणि तेव्हा मीही त्यांची सर्व प्रॉपर्टी त्यांनी अनाथ आश्रमाला दान करावी असे त्यांच्याकडून वचन घेतले. आपल्या देसाई वकिलांना बोलावून त्यांच्याकडून मृत्यूपत्र बनवून घेतले. मी 1 महिन्याच्या आत माझ्या हिमतीवर घेतलेल्या 1 BHK घरात राहीन. आता हे घर आश्रमाच्या स्वाधीन करून बाबांची इच्छा पूर्ण करेन. बाबांना शब्द दिल्याप्रमाणे मी सुधालाही कधी अंतर देणार नाही. अनिकेतने आपली सगळी कथा आपल्या बहिणीला ऐकवली. हे सर्व ऐकून मानसीला खूप दुःख झाले. सुधा बाबांना अशी छळत होती हे समजल्यावर तिच्या मनात सुधाविषयी खूप चीड निर्माण झाली होती. तिला सरळ जाऊन जाब विचारावा असंही तिच्या मनात आलं होतं, पण आता हे सगळं करण्यात काहीच अर्थ उरला नव्हता. बाबांनी विपरीत परिस्थितीतही नाती सांभाळली होती. मृत्यूपत्रातही तिच्या वाईट वागणुकीचा उल्लेख केला नाही. तिच्याशी भांडून बाबांच्या आत्म्याला मी दुःख देऊ इच्छित नाही. देव तिला आता तरी सुदबुद्धी देव आणि तुम्ही सगळे सुखी राहा ही इच्छा मी व्यक्त करेन. मानसीने भावाच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत त्याचे सांत्वन केले. त्या दोघांचे बोलणे सुद्धा दरवाजाबाहेर उभी राहून ऐकत होती. आता तिला तिच्या वागणुकीचा पश्चाताप झाला होता. संपत्तीच्या हव्यासा पोटी तिने नात्यांची खिल्ली उडवली होती. तिच्या कर्माने सहजपणे मिळणाऱ्या सर्व संपत्तीवरचा हक्क ती गमावून बसली होती आणि आता कोणताही कायदा तिला संपत्ती परत मिळवून देणार नव्हता. मित्रांनो, ज्यांनी आपल्या सुखदुःखाची पर्वा न करता मुलांच्या भविष्याकरता आयुष्य घालवले त्यांना शेवटी एकटेपणाची शिक्षा देणे म्हणजे मोठा अन्याय आहे. वृद्धाश्रम ही गरज असू शकते, पण कधीच उपाय नाही. आपल्या आईवडिलांना सन्मान, जिव्हाळा आणि आधार देणे हेच खरे कर्तव्य आहे, कारण त्यांचे आशीर्वादच मुलांच्या जीवनाचे खरे धन आहे. जीवनात सर्व गोष्टी तुम्ही पैशाने खरेदी करू शकता आणि प्रत्येक गोष्ट मिळवूही शकता, परंतु आईवडील कितीही पैसे द्या, परत ते आयुष्यात कधीच भेटणार नाही. त्यामुळे जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत त्यांना जीव लावा, प्रेम करा. देवही प्रत्येकाच्या नशिबात आईवडील एकदाच देतो, तिथे वन्स मोर कधीही नसतो. हे सर्वांनी लक्षात घेतलंच पाहिजे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.